कधी-कधी आयुष्यात आपल्याला अशी माणसं भेटतात, जी आपलं आयुष्यच बदलून टाकतात. ही गोष्ट आहे क्रिश आणि वाणीची, 2 संगीतप्रेमी आत्म्यांची. एकाने संगीत गमावलं, तर दुसरीने आठवणी. अल्झायमरने झाकोळलेली वाणीची ओळख आणि तिच्या आठवणीत हरवलेला क्रिश. पण तरीही प्रेमाने पुन्हा त्यांना एकत्र आणलं. हा एक संगीत, प्रेम आणि आठवणींनी भरलेला भावनिक प्रवास आहे, जिथे मैत्री, प्रेम आणि वचन हे सगळ्यात मोठं संगीत ठरतं. चित्रपटाची सुरुवात होते वाणी बत्रापासून, जिला आपण मुंबईच्या कोर्टमध्ये उभं पाहतो. तिची संपूर्ण फॅमिली तिथे तिच्या लग्नासाठी जमलेली असते. वाणी आपल्या मंगेतर महेश अय्यरची वाट पाहत असते. पण महेश येत नाही. त्याऐवजी त्याचा कॉल येतो. महेश सांगतो की त्याचं अचानक प्रमोशन झालंय आणि त्याला लंडनला पाठवलं जातंय. वाणी आनंदाने म्हणते, काही प्रॉब्लेम नाही. आपण नंतर लग्न करू. पण लगेचच महेश दुसरी धक्का देणारी गोष्ट बोलतो. तो म्हणतो, माझं कोण्या दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे आणि मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. हे ऐकल्यानंतर वाणी पूर्ण थक्क होते. ती खूप दिवस रडते, निराश होते. तिचं कुटुंब तिला सावरण्याचा प्रयत्न करतं. 6 महिने उलटून जातात, पण वाणी अजूनही महेशला विसरू शकलेली नसते. आपल्याला कळतं की वाणीला लिहायला खूप आवडतं. कविता, आठवणी, भावना. पण गेल्या काही महिन्यांपासून तिने काहीच लिहिलेलं नव्हतं. शेवटी ती एका पत्रकारितेच्या जॉबसाठी इंटरव्ह्यूला जाते. ॲक्चुअली ती इथल्या जॉबसाठी पण सुटेबल नव्हती. पण खूप मुश्किलीनंतर तिची तिथे निवड होते. तेवढ्यात आपल्याला क्रिश कपूर नावाचा एक मुलगा दिसतो आणि वाणी आणि क्रिशची पहिली भेट घडते. वाणीची डायरी ती ऑफिसबाहेर विसरते आणि क्रिश तिला ती परत द्यायला येतो. त्याचवेळी त्याला कळतं की तिचं नाव वाणी बत्रा आहे. ऑफिसमध्ये आल्यावर क्रिश तिथल्या एचआरला जोरात मारहाण करतो. समजतं की क्रिश एक म्युझिशियन आहे. तो एचआरला एवढं मारतो कारण एचआरने त्याच्या गाण्याबद्दल चुकीचा रिव्ह्यू दिला होता. क्रिशने जे गाणं गायलं होतं, त्यात त्याचं नाव कुठेच घेतलं गेलं नव्हतं. उलट सगळं क्रेडिट त्याच्या क्रू मेंबर्सना म्हणजे वाद्य वाजवणाऱ्यांना दिलं गेलं होतं. हे सगळं वाणी पण बघत असते. नंतर आपण पाहतो की क्रिश आपल्या क्रू मेंबर्सकडे जातो आणि त्यांच्याशी भांडण करतो. त्याला वाटतं की त्याच्या क्रू मेंबर्सनीच हे सगळं केलं असेल. कारण त्या रिव्ह्यूमध्ये क्रिसचं नाव कुठेच नव्हतं. या सगळ्या भांडणानंतर त्याचा आजचा शो होऊ शकत नाही. कारण सगळे क्रू मेंबर्स तिकडून निघून जातात. पण तरीही क्रिश ठरवतो की तो एकटाच शो करेल. त्याच्यासोबत त्याचा एक मित्रही उरतो, किवी, जो प्रत्येक वेळी त्याला पाठबळ देतो. क्रिश मग गिटार घेऊन स्टेजवर जातो आणि तिथे एक सुंदर गाणं सादर करतो. क्रूशिवायही त्याचं गाणं खूप छान होतं. यावरून आपल्याला कळतं की क्रिश खूप चांगला सिंगर आहे. त्याला फक्त एक संधी हवी आहे. एकदा संधी मिळाली, तर तो खरोखरच काहीतरी कमाल करू शकतो. तेव्हाच केवी त्याला सांगते की प्रिन्स नावाचा एक प्रसिद्ध रॅपर आपल्या पुढच्या स्टेज शोसाठी एक क्लासिक गाणं शोधतोय आणि त्याला ते गाणं लवकरात लवकर हवं आहे. क्रिश मग प्रिन्सचा मॅनेजर विनीत याच्याशी संपर्क करतो. पैसे, कॉपीराईट आणि गाण्यात क्रिसचं नाव असावं याबद्दल चर्चा करतो. विनीत त्याला फक्त 3 दिवसाची वेळ मागतो. पण किवी सांगतो की 3 दिवसात काही होणार नाही. संगीत तर आपण तयार करू, पण त्यासाठी लिरिक्स हव्यात आणि ते लिहायला वेळ लागतो. तेवढ्यात क्रिसचं लक्ष वाणीवर जातो. ती तिथेच ऑफिसमध्ये आली होती. वास्तविक पाहता वाणी प्रिन्सचा इंटरव्ह्यू घ्यायचा ठरवते. पण प्रिन्स काही छोटा-मोठा रॅपर नसतो. त्यामुळे वाणीला 2-3 महिन्यांनी परत येण्यासाठी सांगितलं जातं. वाणीला तर आतही जाऊ दिलं जात नाही. पण क्रिश तिची मदत करतो आणि तिला आत येऊ देतो. तिथे वाणीची डायरी क्रिशच्या हाती लागते. त्या डायरीत काही फाटलेले पान असतात आणि त्यावर काही कविता लिहिलेल्या असतात. क्रिश त्या ओळींवर एक सॉन्ग बनवतो आणि गातो. त्या फाटलेल्या पानांवर फक्त 2-4 ओळी लिहिलेल्या असतात. पण जेव्हा क्रिश त्या ओळीवर गाणं बनवतो आणि सादर करतो, तेव्हा प्रिन्सला ते खूप आवडतं. तो म्हणतो, मला याचं फुल व्हर्जन पाहिजे. तेव्हा क्रिश वाणीला सांगतो, तू हे गाणं पूर्ण लिही आणि गाणं रिलीज होण्याआधी मी तुझा प्रिन्ससोबत इंटरव्ह्यू फिक्स करून देईन. वाणी ही होकार देते आणि ते दोघं लगेच त्या रात्रीपासून गाण्यावर काम सुरू करतात. वाणी आता क्रिशच्या स्टुडिओमध्ये येते. ती गाणं लिहिण्याचा खूप प्रयत्न करते, पण तिच्याकडून काहीच लिहिता येत नाही. तिला तिथे थोडं विचित्र वाटत होतं आणि क्रिश वाट पाहत असतो की वाणी कधी गाणं लिहून देईल. वाणी सांगते की काही स्पेशल गाणी असतात ना, ती अचानक लिहिता येत नाही. ती म्हणते, जेव्हा आपण एखादं सुपरहिट गाणं ऐकतो, तेव्हा आपले काही वैयक्तिक क्षण आठवतात. ती गाणी आपल्या मनाला भिडतात, आपल्याला भावतात. पण या गाण्याला इतकं प्रेशर आहे, की मी काहीच लिहू शकत नाहीये. हे ऐकून क्रिश तिला क्रिकेटच्या एका छोट्याशा कोर्टात घेऊन जातो. तिथे तो तिला सांगतो, की क्रिकेटमध्ये खूप प्रेशर असतं. तो म्हणतो, इंडिया-पाकिस्तान वर्ल्ड कपचा सामना आहे. एक बॉलवर 5 रन हवे आहेत. आता जो बॅट्समन आहे, त्याला ते रन करणं आवश्यक आहे. तो पुढे सांगतो, कल्पना कर,
फायनल मॅच आहे आणि 1 बॉलवर 5 रन हवे आहेत. त्या खेळाडूवर किती मोठा ताण असेल, पण तरीही तो ताण सहन करतो आणि रन मारतो. क्रिश इथे वाणीला खूप छान आणि प्रेरणादायक गोष्टी सांगतो. त्याच्या त्या बोलण्याने वाणीच्या मनात काहीतरी बदल घडतो. तिच्या डोक्यात त्या गाण्यासाठी कल्पना यायला लागतात आणि ती शेवटी गाणं लिहायला सुरुवात करते. वाणी जसं लिहत जाते, तसं क्रिश त्याला संगीतात रूपांतरित करीत जातो आणि अशा प्रकारे हळू गाणं पूर्ण व्हायला लागतं. पण त्याच दरम्यान आपल्याला कळतं, की क्रिसचे वडील हे एक नंबरचे दारुडे आहेत. ते कायमच दारू पिऊन भांडण करत असतात आणि त्यामुळे पोलीस वारंवार क्रिशकडे येत असतात. आपल्याला हेही कळतं, की क्रिशची आई आता हयात नाही आणि त्यानंतर त्याचे वडील त्याच्यासोबत राहणंही सोडून देतात. क्रिश आणि त्याच्या वडिलांमधील नातेसंबंध काहीसे ताणलेले आहेत. तरीसुद्धा क्रिश आपल्या वडिलांवर खूप प्रेम करतो. हे सगळं वाणी देखील अनुभवत असते. मग वाणी क्रिससोबत मिळून त्याच्या वडिलांना एक रिहॅब सेंटरमध्ये घेऊन जाते. जिथे उपचारांची फी जवळपास 9 लाख रुपये असते. तिथे उपचार झाले तर त्याचे वडील पूर्णपणे बरे होऊ शकतात. पण क्रिशकडे एवढे पैसे नसतात. म्हणून तो प्रिन्सच्या मॅनेजर विनीशशी बोलतो आणि सांगतो, की त्यांना ना कॉपीराईट हवाय, ना पैसे, ना गाण्याचं क्रेडिट. त्याऐवजी फक्त ॲडव्हान्समध्ये 9 लाख रुपये हवे आहेत. विनीत याला होकार देतो. यानंतर वाणी आणि क्रिश मिळून क्रिशच्या वडिलांना रिहॅब सेंटरमध्ये दाखल करतात. यानंतर दोघं पुन्हा गाण्यावर काम सुरू करतात. कारण प्रिन्सला त्या गाण्यामध्ये एक रॅपही हवा असतो. ते रॅपसुद्धा तयार करतात आणि प्रिन्सला देतात. शेवटी प्रिन्सचा मोठा स्टेज शो होतो. पण त्या गाण्यात कुठेही क्रिसचं नाव नाही ना त्याच्याकडे त्याचे कॉपीराईट असतात. तरीही क्रिश तो शो पाहायला जातो. तिथे प्रचंड गर्दी असते. प्रेक्षकांना हे गाणं खूप आवडतं. वाणीही तिथे आलेली असते. कारण तिला ठाऊक आहे की क्रिश तिथे नक्की येणार आणि मग त्या शोमध्ये दोघं एकमेकांना भेटतात आणि सर्वप्रथम एकमेकांना घट्ट मिठी मारतात. कारण वाणी आणि क्रिश दोघांनीही त्या गाण्यावर खूप मेहनत घेतलेली होती आणि आता हे दोघं एकमेकांसोबत आयुष्य खूप एन्जॉय करू लागले होते. ते एकमेकांना पसंत करू लागले होते. अशाच काही दिवसांनी क्रिश वाणीला आपल्या जुन्या मित्रांबद्दल आणि क्रू मेंबर्सबद्दल सांगतो. त्यांच्याशी काही महिन्यांपूर्वी त्याचं भांडण झालं होतं. त्यांच्याविना क्रिश गाणं गाऊ शकत नाही, कारण तो फक्त एक सिंगर आहे. आता त्याच्याकडे गाणं लिहिणारी वाणी पण आहे, पण त्याच्याकडे म्युझिक प्ले करणारे त्याचे जुने साथीदार नाहीत. तेव्हा वाणी त्याला मोटिवेट करते आणि सांगते, "तुला तुझ्या मित्रांची गरज आहे. जोपर्यंत तुझे मित्र तुझ्यासोबत नाहीत, तोपर्यंत तू स्वतःसाठी काहीही करू शकणार नाहीस." त्यामुळे क्रिश लगेचच आपल्या सर्व जुन्या क्रू मेंबर्सकडे जातो आणि त्यांना माफी मागतो. तो बोलतो, "आता आपण खूप मोठा धमाका करणार आहोत. कारण आपल्याकडे आता अशी काहीतरी गोष्ट आहे, ज्यामुळे आपण खूप सुंदर गाणी तयार करू शकतो." यानंतर वाणी क्रिसच्या क्रू मेंबरसोबत काम करायला सुरुवात करते आणि ती खूप सुंदर लिरिक्स लिहू लागते. आता त्या टीमने पुन्हा गाणी तयार करायला सुरुवात केली. जे गाणं ते तयार करत होते, त्यावर क्रिश आणि त्याचे क्रू मेंबर्स खूप मेहनत घेतात. शेवटी जेव्हा हे गाणं रेकॉर्ड करून YouTubeवर टाकलं जातं, तेव्हा पहिल्याच दिवशी ते गाणं व्हायरल होतं. याचं सर्व क्रेडिट वाणीला जातं. कारण ते गाणं तर खूप दिवसांपासून तयार करत होते, पण ते कधीच व्हायरल होत नव्हतं. कारण त्यांच्याकडे चांगले लिरिक्स लिहिणारं कोणीच नव्हतं. पण आता हे गाणं छान लिहिलं गेलं आहे, म्हणून ते प्रचंड व्हायरल झालं आहे. वाणी आणि क्रिश आता एकमेकांच्या खूप जवळ आले होते. इमोशनली दोघंही पूर्णपणे कनेक्ट झाले होते. एक दिवस जेव्हा क्रिश वाणीला घरी सोडायला जातो, तेव्हा अचानक वाणीच्या घरच्यांनी तिला क्रिससोबत पाहिलं. त्यानंतर वाणीची आई तिला खूप ओरडते, कारण काही महिन्यांपूर्वीच ती ब्रेकअपमधून सावरली होती. वाणीच्या कुटुंबियांनी तिला सांगितलं, "जेव्हा तू डिप्रेशनमध्ये होतीस, तेव्हा संपूर्ण कुटुंबच डिप्रेशनमध्ये होतं. आता कुठेही, कधीही असा चुकीचा निर्णय घेऊ नकोस, जेणेकरून पुन्हा डिप्रेशनमध्ये जावं लागेल तुलाही आणि आम्हालाही." पण इथे क्रिश हे सगळं ऐकत असतो, कारण तो वाणीची बॅग परत देण्यासाठी परत आला होता. त्याच वेळी तो हे सगळं ऐकतो. दुसऱ्या बाजूला वाणी तिच्या आईकडून एवढ्या साऱ्या गोष्टी ऐकून बेहोश होते. तिला लगेचच हॉस्पिटलमध्ये नेलं जातं. तिच्या मागोमाग क्रिश देखील तिथे पोहोचतो. पण हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर वाणीची आई त्याच्यावर खूप ओरडते. ती म्हणते, "तू एकतर वाणीशी लग्न कर किंवा तिच्यापासून पूर्णपणे दूर हो. कारण यावेळी मी काहीच सहन करणार नाही." हे सगळं ऐकून क्रिश लगेचच वाणीला भेटतो हॉस्पिटलमध्येच. तो तिला बोलतो, "आपण दोघं लग्न करूया." पण वाणी म्हणते, "हे इतकं सोपं नाहीये. लग्न ही एक मोठी जबाबदारी आहे आणि अजून तुला सुपरस्टार व्हायचं आहे. लग्न काय, लग्न तर केव्हाही होऊ शकतं. पण तुझं सुपरस्टार बनणं हे जास्त महत्त्वाचं आहे." क्रिशच्या डोळ्यात स्वप्न होती आणि ती तो पूर्ण करायला निघाला होता. दुसरीकडे वाणी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होते. पण काही दिवसांनी ती पुन्हा तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये जाते आणि इथे येतो एक जबरदस्त आणि भावनिक ट्विस्ट.
वाणीला अल्झायमर झाला आहे. हा एक असा आजार आहे ज्यामध्ये माणूस हळूहळू सगळं विसरतो. आठवणी, माणसं, प्रसंग सगळंच. वाणीला स्वतःलाही जाणवू लागतं. पण तिला कल्पनाही नव्हती की तिचं सगळं विसरण्यामागं एवढं मोठं सत्य दडलेलं असेल. डॉक्टर सांगतात की याला कोणताही क्युअर नाही आणि आता तिच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण विस्मरणाच्या धुक्यात हरवणार आहे. डॉक्टर सांगतात, "तुला आता खूप जपून राहावं लागेल. सर्वात आधी तर घरच्यांनाही सांगावं लागेल." पण हे ऐकल्यावर वाणी पूर्णपणे सुन्न होते आणि तेव्हाच एक मोठा वळण येतो. क्रिशही तिथे येतो. तो वाणीला सांगतो की तो आता एक सुपरस्टार बनलाय. गोव्यामधल्या लोकांनी त्याला प्रचंड प्रेम दिलं. वाणीला खरं तर त्याला सांगायचं होतं की तिला अल्झायमर झाला आहे. पण क्रिशच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तिचं काहीही बोलायचं धैर्य होत नाही. दुसऱ्या दिवशी ती ऑफिसला परत जाते. पण तिच्या मनात सतत एकच विचार असतो, अल्झायमर. ऑफिसमध्ये तिची भेट होते महेशशी आणि त्याला पाहताच साऱ्या जुन्या आठवणी जाग्या होतात. पण ती काहीही बोलत नाही. ती थेट क्रिशकडे जाते. क्रिश सांगतो की त्याला एक कॉन्सर्टसाठी दिल्लीला जायचं आहे. ही त्याच्यासाठी खूप मोठी संधी आहे. सुपरस्टार होण्याचं एक पाऊल. वाणीला माहिती आहे, जर तिने आता क्रिशला तिच्या आजाराबद्दल सांगितलं, तर तो ही संधी सोडून देईल. म्हणून ती काहीही न बोलता त्याला निघू देते. क्रिश एअरपोर्टकडे रवाना होतो. वाणी ऑफिसच्या एका पार्टीला जाते आणि तिथे पुन्हा महेश तिच्या समोर येतो. त्याला पाहताच पुन्हा एकदा आठवणींचं वादळ मनात उठतं. ती क्षणभर त्या वेळेत पोहोचते, ज्या दिवशी त्यांचं लग्न होणार असतं. त्या भावनांनी भारावून जाऊन ती महेशला म्हणते, "आपण लग्न करूया." महेशच्या मनात काहीतरी वेगळं चालू होतं. तो वाणीच्या बोलण्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न करत होता. पण त्याला इथे काहीतरी अजीब वाटत होतं. कारण महेशची बायकोसुद्धा तिथेच उपस्थित होती. पण वाणी मात्र महेशसमोर गयावह करत असते. तेव्हा महेश वाणीवर ओरडतो आणि तिला त्या पार्टीमधून बाहेर काढतो. वाणी आपली बॅग तिकडेच विसरून जाते. त्यामुळे जेव्हा क्रिशने तिला कॉल केला, तेव्हा तो कॉल सिक्युरिटी गार्डने उचलला आणि त्याने सगळी माहिती क्रिशला सांगितली. त्यामुळे क्रिश फ्लाइट सोडून थेट पार्टीकडे धाव घेतो. तिथूनच तो वाणीची बॅग उचलतो आणि लगेच वाणीला भेटायला जातो. त्या बॅगमध्ये अल्झायमरची रिपोर्ट होती, जी क्रिशने वाचली होती. मग तो वाणीला भेटतो. वाणी म्हणते, "तुला आता सगळं कळलंय, म्हणून आपण एकत्र नसलेलं बरं." पण क्रिश म्हणतो, "मी तुझ्यासोबत कायम राहीन. तुला काही आठवत असेल किंवा नसेल, मला काही फरक पडत नाही." वाणीच्या घरच्यांनाही आता हे सगळं समजतं. त्यामुळे ते पुन्हा डॉक्टरकडे जातात. डॉक्टर सांगतात, की आता तुम्हाला एक चांगली रुटीन फॉलो करावी लागेल आणि शांत अशा ठिकाणी राहावं लागेल. जसं की एखादं डोंगराळ ठिकाण किंवा समुद्रकिनाऱ्याजवळ. हे सगळं तुझ्यासाठी एक प्रकारची थेरपीसारखं काम करेल. मग क्रिश ठरवतो, की तोच वाणीला त्या ठिकाणी घेऊन जाईल. ते अलिबागला जातात आणि समुद्रकिनाऱ्यावर राहतात. इथे दोघं मिळून खूप मजा करतात आणि अनेक सुंदर क्षणांचा आनंद घेतात. दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात आणि एकमेकांवर खूप प्रेम करू लागतात. पण आपण पाहतो की हळू-हळू वाणी सगळ्या गोष्टी विसरू लागते. तरीही क्रिशला त्याचा काही फरक पडत नाही. क्रिश दिल्लीला कॉन्सर्टसाठी जाऊ शकला नव्हता. पण त्याचे क्रू मेंबर्स तो कॉन्सर्ट करतात आणि तो कॉन्सर्ट खूपच शानदार होतो. आता पुन्हा मुंबईमध्ये एक कॉन्सर्ट होणार असतो आणि वाणीला वाटतं की क्रिशने त्यात भाग घ्यावा. कॉन्सर्टची सगळी तयारी झालेली असते आणि वाणी खूपच आनंदी असते. ती म्हणते, "मी तुझ्या स्टेजच्या अगदी समोर बसलेली असेन. कुणी टाळ्या वाजवल्या नाही तरी चालेल, तुझं नाव घेतलं नाही तरी चालेल, पण मी मात्र तिथे तुझं नाव ओरडत राहीन." कॉन्सर्ट सुरू होतो आणि जेव्हा क्रिश गाणं गाणार असतो, तेव्हाच आपण पाहतो की त्या कॉन्सर्टमध्ये वाणीची भेट महेशशी होते. कळतं की या कॉन्सर्टचा स्पॉन्सर महेशच आहे. महेशशी भेटल्यावर वाणी पुन्हा भूतकाळात जाते. ती सगळं विसरते आणि महेशला म्हणते, "मला कधीच सोडू नकोस. मला तुझ्यासोबतच राहायचं आहे." ते दोघं एका खोलीत असतात आणि महेश तिचा फायदा घ्यायचा प्रयत्न करतो. पण त्याआधी क्रिश तिथे पोहोचतो. महेश क्रिशला बोलतो, "ती तुझ्यासोबत राहू इच्छित नाही. तिच्यापासून दूर राहा." पण क्रिशला वाणीची परिस्थिती पूर्ण माहिती असते. त्यामुळे तो महेशला जबरदस्त मारतो. कारण तो वाणीचा फायदा घ्यायचा प्रयत्न करत होता. क्रिश त्याला मारतच असतो. तेव्हा वाणी मागून चाकू घेऊन येते आणि क्रिशला म्हणते, "आता जर महेशला हात लावलास, तर मी तुला चाकू मारेन." क्रिश तरीही घाबरत नाही. तो फक्त वाणीला बघत राहतो. तो तिच्या जवळ जातो आणि वाणी त्याच्या हातात चाकू मारते. तरीसुद्धा तो पडत नाही. उलट तिला कवेत घेतो आणि तिथेच बसतो. वाणी बेशुद्ध पडते. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा वाणी शुद्धीवर येते, तेव्हा तिला काल काय झालं हे काहीच आठवत नव्हतं. तिला वाटतं की आजच तो दिवस आहे. ती क्रिशला म्हणते, "आज तुझा कॉन्सर्ट आहे." पण क्रिश तिला म्हणतो, "कॉन्सर्ट तर कालच झाला आणि काल तू खूप आनंदी होतीस." यानंतर क्रिश म्हणतो, की एक मुलगा आहे. त्याची गर्लफ्रेंड त्याच्यावर खूप जास्त नाराज आहे.
त्याला एक असं गाणं हवं आहे, जे ऐकताच ती त्याला लगेचच माफ करेल. मग वाणी एक गाणं लिहून देते आणि म्हणते, जिला कोणालाही राग आला असेल, जेव्हा ती हे गाणं ऐकेल, ती धावत परत येईल. काल जे काही घडलं होतं, त्यामुळे क्रिसच्या क्रू मेंबर्सना खूप टोकाचं वागणं सहन करावं लागलं होतं. त्यामुळे क्रिश त्यांच्याकडे माफी मागायला जातो आणि तो म्हणतो, की मी विनीत सरांकडेही माफी मागणार आहे, जेणेकरून तुम्हाला पुन्हा एकदा कॉन्सर्ट परफॉर्म करायला मिळेल. मात्र क्रू मेंबर्स म्हणतात, हा कॉन्सर्ट आपण सगळे एकत्र करणार, नाहीतर अजिबात करणार नाही. तू खूप बदलला आहेस. आम्हाला तो जुना क्रिश कपूर परत हवा आहे, जो स्वार्थी होता, ज्यामध्ये ॲटिट्यूड भरलेला होता आणि एक अँग्री यंग मॅन होता. नंतर क्रिश वाणीला भेटायला जातो, पण घरात ती त्याला कुठेच सापडत नाही. तो पूर्ण घर शोधतो. समुद्र किनाऱ्यावरही जातो, पण वाणी कुठेच सापडत नाही. हे पाहून तो खूपच घाबरतो. तो तिच्या कुटुंबाला माहिती देतो. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल करतो. पण 2 दिवस उलटून जातात, तरी वाणीचा काहीच मागमूस लागत नाही. ते अनेक पोलिसांशी बोलतात, पण पोलीस सांगतात, आम्ही 2 महिन्यांपासून अशा केसवर काम करतोय. पण कोणी हरवलं की त्यांना पुन्हा शोधणं फार कठीण असतं आणि अशाच प्रकारे एक अख्खं वर्ष निघून जातं. पण अजूनही क्रिशला वाणी सापडलेली नव्हती आणि क्रिशही वाणीला विसरू शकलेला नव्हता. जशा तीव्रतेने तो आधी तिच्यावर प्रेम करायचा, तशीच तीव्रता आजही त्याच्या प्रेमात होती. क्रिश अजूनही वाणीवर प्रेम करत होता. वाणी गायब होण्यापूर्वी तिने एक गाणं लिहून दिलं होतं आणि त्याच गाण्यामुळे क्रिश कपूर भारताचा सर्वात मोठा सुपरस्टार बनला होता. कारण त्या गाण्यावरून जेव्हा वाणी आणि क्रिशमध्ये संवाद झाला होता, तेव्हा वाणीने म्हटलं होतं, की कोणीही हे गाणं ऐकलं ना, तर ती धावत येईल. याच आशेवर क्रिश ते गाणं पुन्हा पुन्हा गात राहिला, की एक दिवस वाणी परत येईल. आता क्रिश एक मोठा सुपरस्टार झाला होता. त्यामुळे त्याला लंडनहूनही ऑफर्स येत होत्या. त्यामुळे क्रिसचा संपूर्ण क्रू लंडनला पोहोचतो. पण अचानक क्रिशला कळतं, की वाणी सापडली आहे. ती मनालीमध्ये आहे. हे कळताच तो लंडनमधील आपला शो सोडून चार्टर्ड प्लेनने थेट मनालीकडे निघतो. तिथे आपल्याला कळतं, की वाणी एका महिला आश्रमात राहत आहे. त्याच आश्रमात क्रिश पोहोचतो आणि त्याला वाणीची एक चिठ्ठी मिळते. त्या चिठ्ठीत वाणीने लिहिलं असतं, की ती त्याला का सोडून गेली होती. गोष्ट अशी होती, की वाणीला कळलं होतं, की तिच्या विस्मरणामुळे क्रिशला खूप त्रास होतोय आणि जोपर्यंत ती त्याच्यासोबत राहील, तोपर्यंत क्रिश सुपरस्टार होऊ शकणार नाही. थोड्या वेळाने क्रिश आणि वाणीची भेट होते, पण वाणीने क्रिशला ओळखलं नव्हतं आणि ही गोष्ट क्रिशसाठी एका वेगळ्याच पातळीवरचं दुःख होती. क्रिश तिच्या शेजारी जाऊन बसतो. तो वाणीशी बोलण्याचा प्रयत्न करतो. वाणी सांगते, की ती खूप वेळापासून काहीतरी लिहायचा प्रयत्न करते, पण तिला काही सुचत नाहीये. तेव्हा क्रिश तिला सांगतो, की एकटेपणात कुणीच काही लिहू शकत नाही. कारण सुपरहिट गाणी अशी सहजासहजी लिहिली जात नाही. ते कायम लक्षात राहतात. क्रिश वाणीला अगदी तसंच समजावतो, जसं वाणीने त्याला स्टुडिओमध्ये समजावलं होतं. इथे तो तिच्यासमोर अनेक अशा गोष्टी करतो, ज्या पाहून वाणीला हळू सगळं आठवायला लागतं आणि मग वाणी तिथे क्रिसचं नाव घेत म्हणते, "क्रिश कपूर." म्हणजेच तिला सगळं आठवलेलं असतं. तरी देखील तिचा अल्झायमर पूर्णपणे बरा झालेला नसतो. क्रिशला जेव्हा वाणी पुन्हा भेटते, तेव्हा तो तिच्यासोबत मिळून एक अतिशय सुंदर कॉन्सर्ट शो करतो आणि शेवटी तिच्याशी लग्न करतो. वाणीसोबत काहीही झालं तरी क्रिश तिची नेहमी काळजी घेईल असं त्याने तिला वचन दिलं असतं. आणि यासोबतच हा चित्रपट इथे संपतो. प्रेम म्हणजे फक्त आठवणी नव्हे, तर त्या आठवणी जपण्यासाठी दिलेलं वचन. वाणीची स्मरणशक्ती हरवली, पण क्रिसचं प्रेम तसंच ठसलं. तो तिच्यासाठी नुसता थांबला नाही, तर तिच्या विसरलेल्या आठवणी पुन्हा जपल्या. आयुष्य कितीही कठीण असो, जेव्हा मनात खरं प्रेम असतं, तेव्हा ते सगळं सहज वाटतं. क्रिश आणि वाणीची ही प्रेमकथा आपल्याला सांगून जाते, की प्रेम हे फक्त बोलण्यापुरतं नको, ते कृतीतून दिसावं लागतं. आणि तेच खरं प्रेम असतं. जर ही लव्ह स्टोरी तुमच्या हृदयाला भिडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अशात हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी चित्रपट व्याख्यातीला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला क्रिश आणि वाणीच्या कथेतला कोणता क्षण सगळ्यात जास्त भावला? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रेम, आठवणी आणि भावनांनी भरलेले चित्रपट तुमच्या आवडीत असतील, तर पुढचे व्हिडिओ अजिबात चुकवू नका. चला तर मंडळी भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.